विहिरीतल्या बेडकाला जसा सिंहापेक्षा मोठा झाल्याचा भ्रम होतो तसाच काहीसा भ्रम जळगावच्या माजी खासदाराला झाला असून या महाशयाने भाजपमध्ये असताना काही दिवे लावले नाही आणि पक्ष सोडल्यावर ज्यांनी मोठे केले त्यांच्यावरच ते उलटले आहेत। भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांचा जो झाला नाही तो मशालवाल्यांचा काय होणार असा प्रश्न उपस्थित करून जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी उन्मेष पाटलांवर जोरदार टीका केली आहे। ज्यांची ख्यातीच संकटमोचक असे आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्याबद्दल निवर्तमान खासदारांनी जी काल मुक्ताफळे उधळली त्याविषयी मी माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। काल निवर्तमान खासदारांचं जी काही स्टेटमेंट होती, जी काही त्यांची वाक्य होती, जी काही गरड त्यांनी ओकली त्याच्यातून त्यांचा संधी साधूपणा, कृतज्ञता आणि प्रसिद्धीसाठी असलेली हाव जी आहे याचं प्रदर्शन झालं। कालपर्यंत भाजपला आई म्हणणारे, माननीय गिरीश भाऊंना देव म्हणणारे, एका रात्रीतनं पक्षाने आपल्या कर्तृत्वामुळे त्यांचं तिकीट कापलं तर एका रात्रीतनं रंग बदलून भाषा बदलणारे, सरड्यालाही आत्महत्या करावीशी वाटेल अशी भाषा व्यक्त करणाऱ्या माजी निवर्तमान खासदाराचा आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी घोर निषेध करतो। त्यांचे हे आरोप त्यांची हताशा दर्शवतात, त्यांचं फ्रस्ट्रेशन, त्यांचं निराशा दर्शवतात आणि त्यांची प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट हा वाटतो। गिरीश भाऊंसारख्या राज्याच्या मोठ्या नेत्याबद्दल बोललं तर कोणीतरी आपली दखल घेईल आणि आपण जो पळकुटेपणा केला आहे, ज्या पक्षानं आपल्याला कोणतीही पार्श्वभूमी नसताना आमदार आणि खासदार केलं, त्या पक्षाचं ऋण फेडण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळी आपण जो पळकुटेपणा केला ते लपवण्यासाठी, त्यावरून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी त्यांनी केलेला हा एक केविलवाणी प्रयत्न आहे असं मला वाटतं।